हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण मस्त एकदम सोप्या पद्धतीने खिचडी बनवणार आहोत आणि सगळी तुम्ही चांगले असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. चला तर आपण जास्त आता बोलण्यात वेळ घालवायला नको, आपण पटापट अशी मऊसूत अशी खिचडी बनवूया. चला तर मग. तर आता आपण कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता बघा आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर. चला तर मग आता आपण तयारी करूया. आता सर्वात प्रथम मी तेलामध्ये लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्याच्या नंतर आपल्याला तो चांगल्या प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता, हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकणार आहोत आपण कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे. लक्ष द्यायची आपली फोडणी ही जळता कामा नये. त्याच्यात आपण टोमॅटो पण टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपण लसूण, कढीपत्ता आणि कांदा, टोमॅटो हे तेलामध्ये फ्राय करायला टाकलेले आहेत. तेव्हा ते चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे. ही खिचडी एकदम छान लागते. लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी खिचडी आहे. एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची पावडर. ही माझी मिरची पावडर फक्त कलरला आहे, जास्त तिखट नाही. लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा ॲड करायचा आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सर्व मसाले आपण परतून घेणार आहोत. छान प्रकारे असे मसाले सर्व परतून घ्यायचे आहे. यातच आपल्याला हळद टाकायची आहे. हे मस्त हलवून घ्यायचं आहे. सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे. तुम्ही बघा, एकदम छान प्रकारे फोडणी आपली बसलेली आहे. एकदम मसाले, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ पण आपण फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि हळद पण टाकलेली आहे. तुम्ही बघा. आता मी घेणार आहे बटाटा आणि तूर डाळ आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण. तुम्ही बघू शकता, मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे. मस्त असं आपण हे ॲड करणार आहोत तूर डाळ. तुम्ही याच्या जागी कोणती पण डाळ घेऊ शकता, मसूर डाळ, मूग डाळ वगैरे असं काही नाही. तूर डाळ माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी ही डाळ घेतलेली आहे. तुम्ही आता बघू शकता छान प्रकारे याच्यामध्ये आता डाळ, बटाटा आणि एकदम मस्त अशी फोडणी बघा तुम्ही.
बाहेर जरा आमच्या इथे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. आज तरी आता बाजूचं घराचं काम नसल्यामुळे मशीनचा आवाज वगैरे काही येत नाही, पण आमच्या इकडे पक्षी जे असतात ते त्यांचा आवाज येतो. तो थोडा तुम्ही व्हॉइस म्यूट करा. हां, हे बघा, एकदम छान अशा प्रकारे ही आपली तूर डाळ आणि बटाटे एकदम याच्यामध्ये एकत्र झालेले आहेत. एकदम छान वाटत आहे बघून, मस्तच. वाव. आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत. मी आता हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे, ते आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ते स्वच्छ वगैरे धुवून घेतलेले आहेत पाण्याने. एकदम छान असे त्याच्यामध्ये हे झालेले आहेत तांदूळ, तुम्ही बघू शकता. मस्त वाटतं एकदम. आणि ह्या इंद्रायणी तांदूळ म्हणजे एकदम त्याची खिचडी तुम्ही करून बघा, एकदम मऊसूत अशी होते आणि लहान मुलांना ही खायला खूप अप्रतिम असते. आणि आपणही ती, आणि वयस्कर जी माणसं असतात तेही सहजपणे खाऊ शकतात. असं काही नाही, लहान मोठी सर्व खाऊ शकतात. चला, तर आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जितकं पाणी टाकायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पाणी टाकू शकता. मी आता इतकं पाणी टाकलेलं आहे. आणि आता मी याला उकळी आली की, आपल्या खिचडी भाताला उकळी आली की मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आणि कुकरचं झाकण लावून 1 ते 3 शिट्ट्यामध्ये मी हा काढणार आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या खिचडी भाताला खूप छान असा कलर आलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता त्याला उकळी येत आहे. आता मी याला झाकण लावणार आहे. तो 3 शिट्ट्यांवर चांगल्या प्रकारे शिजतो. तेव्हा मी तुम्हाला शिजवल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते. अशा प्रकारे आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान असा हा मऊसूत असा खिचडी भात झालेला आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता, मस्त. बघू शकता तुम्ही, खूप छान झालेला आहे हा आपला खिचडी भात, मऊसूत असा. आणि त्याच्यावर टाकायचं आहे मस्त असं तूप टाकायचं आहे आणि तो आपण खायला घ्यायचा आहे. तेव्हा ह्या प्रकारे तुम्ही बनवा आणि खा. आणि मुलांनाही तुमच्या मऊसूत अशी खिचडी खायला द्या. चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ओके, टेक केअर, बाय बाय. काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.